से चांदणे जरा से ऊनही, जरा से दूर स्वप्न ते जवळ असूनही, जरा जरा से चांदणे जरा से ऊनही, जरा से दूर स्वप्न ते जवळ असूनही, कधी असा कधी तसा प्रवास हा तुझा, स्वतःच मार्ग हो कधी स्वतःच हो दिशा, दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा, सुखी रहा. माझ्या आईने कांता चोरगेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हे गुपित आतापर्यंत मी सोडून दुसऱ्या कोणालाही माहित नव्हतं. अगदी बाबांना देखील या प्रकाराची कुठलीही कल्पना नव्हती. मी दिलेल्या वचनाबद्दल पण मी बाबांना काही बोललो नव्हतो. आत्महत्या करणं हे भ्याडपणाचं लक्षण नाहीये का वृंदा? ज्या कांता चोरगेला अख्खी लिंबूवाडी घाबरते, ती कांता चोरगे भ्याड आहे अशी जर लोकांची समजूत झाली तर मला का आवडेल? माझी आई बाकी काहीही सहन करू शकते, पण जर कोणी तिची खिल्ली उडवली किंवा तिला सहानुभूती दाखवली ना तर तिला ते नाही चालत. आणि तुला मी हे सगळं का सांगतोय? कारण तुझ्या नजरेत माझ्या आईबद्दलचा वाढणारा तिटकारा मला दिसतोय. कदाचित हे सगळं ऐकल्यावरती तुझ्या मनात माझ्या आईबद्दलचा उरला सुरला आदर जो काय असेल तो कमी होईल, पण माझी खात्री आहे मी हे सगळं का केलं याच्या मागचं जर कारण तुला समजलं तर तू कदाचित तिला माफही करशील. खरं तर आमच्या तिघांपेक्षा आईचं सगळ्यात जास्त प्रेम सुदेश दादावरती. अगदी लहानपणापासून आईने लहानपणापासून त्याची खूप स्वप्न बघितली होती, पण छाया बहिणीला घेऊन तो जेव्हा घर सोडून निघून गेला तेव्हा तिची सगळी स्वप्न आकांक्षा अपेक्षा सगळ्या धुळीला मिळाल्या. आणि मला हे आईकडे बघितल्यावर आज कळतंय, स्वतःच्या मनातलं दुःख बोलायचं नाही कोणासमोर, ही तिची सवय आहे. ह्यात ती स्वतःची हार मानते, म्हणून ती स्वतःच्या दुःखावर उसण्या उर्मटाचा मुखवटा घेऊन वावरत असते. पण वृंदा खरंच तसं काही नाहीये. आईचं अजूनही सुदेश दादावरती तितकंच प्रेम आहे. तिने कितीही नाकारलं ना तरी. मी माझ्या आईच्या वतीने तुझी माफी मागतो. प्लीज तिच्यावरती रागवू नकोस. भूक लागली ना तुला? मी भाजी पटकन फोडणीला टाकते, तू जेवून घे आणि झोप. काल रात्रभर जागरण झालंय ना? आई, चंदनाताईचं लग्न झाल्यावर ती आपल्याला सोडून जाईल, ह्याचं दुःख नाही होत तुला? अकजीला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, तिला आता दुसऱ्याच्या घरी देऊन टाकायचं, त्याचं दुःख होणारच ना. पण ती तिच्या हक्काच्या घरी जाणार आहे, यासारखा दुसरा आनंद कोणता? आणि त्यात तिला हवा असलेला जोडीदार मिळतोय, आणखी काय हवंय आपल्याला? म्हणजे तुला दुःखापेक्षा तिच्या लग्नाचा आनंद जास्त आहे ना आई? हो का वेळाबाई, पण तू हे सगळं का विचारतेस? नाही, काही नाही आई. जगातल्या सगळ्या आया तुझ्यासारख्या का नसतात ग? आपल्या मुलांच्या आनंदातच आनंद मानणाऱ्या. वेडाबाई, अगं प्रत्येक आईला आपल्या मुलाचं सुख जास्त महत्वाचं असतं, कळलं? ये 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 हे बघ, हा हॉल आहे आणि हे किचन आहे.
फारसं काही मोठं नाहीये. आणि ही जिथे खिडकी दिसते ना तिथून जे पलीकडे दिसतंय ते लिंबूवाडीचं मंदिर, ते जागृत देवस्थान आहे असं ह्यांचं म्हणणं आहे. माझं काही तसं म्हणणं नाही. इथून गेल्यानंतर ती बेडरूम दिसते, त्याला अटॅच ते बाथरूम आहे, संपलं घर. आपल्या घरात इतकं काही मोठं बिठं घर नाहीये, साधंच आहे. आणि हे जे सगळं फर्निचर आहे ना ते पण जुनंच आहे यांच्यासारखं, समजलं? सासूबाई, या घरातल्या लोकांशी माझी ओळख करून द्या ना. मी लक्ष्मीकांत. नमस्कार. अहो तुम्हाला कोण ओळखत नाही? हा, अरे हो बरोबर, मी अबुधाबीला जाण्याच्या अगोदर आपली भेट झाली असेल. बरोबर आहे. काय अबुधाबीला गेल्यानंतर माझ्यात खूप बदल झालाय ना. नाही असं सगळे लोक म्हणतात हो, म्हणूनच मी सासूबाईंना म्हटलं की सगळ्या लोकांची माझी ओळख करून द्या म्हणून. आणि काय ना, आमच्या अबुधाबीत दुसऱ्यांच्या घरात न विचारता शिरणं म्हणजे बॅड मॅनर्स मानले जातात. हे बहुतेक आमच्या सासूबाईंना माहीत नसावं, नाही का हो सासूबाई? नाही, इट्स ओके. त्यांचे पाय आमच्या घराला लाभणं म्हणजे आमचंच भाग्य आहे. आणि हेही त्यांचंच घर आहे. मंगलाताई, खूप लवकर वळण लावलं था तुम्ही तुमच्या मुलीला. चांगलंय. हा, आमचा प्रसाद सॉलिड नशीबवान आहे. अशी चांगली मुलगी त्याला मिळते बायको म्हणून. डोकं ठेवून आलास का त्या अबुधाबीला? मी काय मूर्ख वाटले तुला? अशी न कमवणारी मुलगी ओझ म्हणून लादायला माझ्या प्रसादवर? म्हणजे ही प्रसादची होणारी बायको नाहीये? झेरे, ही वृंद आहे, त्या चंदनाची धाकटी बहीण. चंदना नोकरी करते, नोकरी ब्युटी पार्लर मध्ये. तिचं आणि प्रसादचं लग्न होणार आहे. हो 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 हो, वा. नाही पण आमच्या अबुधाबीत ना अशी चूक घडली असती ना तर एखाद्या मुलीने एवढ्या पटकन माफ केलं नसतं. निघा. आपल्याला फक्त काकड्यांच्या घरात नाही ना थांबायचं, बाकीच्या 10 कुटुंबात ओळख करून घ्यायची आहे ना. मग निघा. चला 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 निघा. अहो तुम्ही थांबा ना, चहा घेऊन जा ना. नाही, मी चहा घेत नाही. कॉम्प्लेक्शन, चहामुळे माणूस काळा पडतो. निघा. आमच्या अबुधाबीमध्ये आहे ना. घरी जायचंय, चला. तू स्वर्गीय वहिनींचं काही मनावर घेऊ नकोस. आणि तू काही आम्हाला ओझं बिझं झालेली नाहीयेस. नाही गाई, मी कशाला मनाला लावून घेऊ त्यांचं. आणि त्या मोठ्या आहेत माझ्यापेक्षा, हक्काने बोलू शकतात मला. ओके. पैसे कमी आहेत तो, 5 रुपये कमी आहेत. अहो असं काय करताय? बरोबर असतील, नीट मोजून बघा. 3-3दा मोजले, 5 रुपये कमी आहेत. असं करा, मी आता सामान घेऊन जातो, 5 रुपये उद्या आणून देतो. ठीक आहे? हा, 1 मिनिट. काय? अहो 5 रुपये उद्या आणून द्या आणि वस्तू घेऊन जा. काय राव, 5 रुपयासाठी रडताय? हा, अहो फॉरेन रिटर्न जावायचे सासरे तुम्ही आणि 5 रुपयासाठी रडताय? ती थैली द्या इकडं. अहो पण त्या कशाला? सगळ्या वस्तू द्या इकडं. द्या इकडं द्या. अहो पण काय? नाही, माल नाही द्यायचा तुम्हाला. हे तुमचे पैसे. चला निघा. पुन्हा माझ्या दुकानात पाऊल ठेवायचं नाही. चला. हो जातो जातो. निघा. आले शिकवायला 5 मला. रुपये नाही खिशात. आणि काय कौतुक आहे म्हणे फॉरेन रिटर्न जावय. अरे उद्या गाढव परदेशातनं आलं तर त्याचा घोडा होणार आहे का? मूर्ख तो मूर्खच राहणार तो. काका, अरे कोण काका? इथं कोणी काका बिका नाही. कोणाचाही काका. तू येतोय? मला वाटलं काका काका म्हणत कोणी उधारी मागायला आला का काय. बोल, काय हवंय? मला नारळ हवा होता. हो, माझा हा हिशोब जरा संपवतो मग काढून देतो तुला. नाही तर असं कर ना, तूच तुझ्या हाताने चांगला बघून घे. आणि हो, आता सून होणारेच माझी, त्यामुळे हे काका वगैरे नको, बाबा म्हणायची सवय कर. हो काका. हा, बाबा. हा, बघ. चंदना, काही मदत करू का? हो, मला नारळ हवा होता. हा प्रसाद, बरं झाला आलास तू. चांगला नारळ बघून दे तिला.
चंदना नारळ. ₹15. हो. बाबा ₹15. चंदना नारळ फोडून देऊ का? नाही नको. तू तिला रसगुल्ले खाऊ घातलेस की ती तुझं कौतुक करेल तिकडे जाऊन. अगं पण आता तुला मायनस पटलाय. तू कशाला त्याच्या नातेवाईकांना मस्का लावतेस. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. त्यांचे पाय आमच्या घराला लाभणं म्हणजे आमचंच भाग्य आहे आणि हे त्यांचंच घर आहे. मरहबा मरहबा. वाह. काय हो मी इतक्या प्रेमाने तुमच्यासाठी समोसे मागवले, तुम्हाला त्याची किंमतच नाही. मनापासून एखादी गोष्ट आवडली ना की अबुधाबीमध्ये त्याला असंच म्हणतात, मरहबा मरहबा मरहबा. मी आत येऊ का? मी एका प्रिंटिंग प्रेस वाल्याशी बोललोय. लग्नाची तारीख ठरल्यावरती त्याच्याकडे पत्रिका छापायला देऊ शकता तुम्ही. गुरुजी अष्टविनायकाला गेले, 2 दिवसांनी येतील. ते आले की तारीख फिक्स. ठीक आहे, मग तुम्हाला हवं असेल तर एकदा त्यांना तुम्हीच भेटून घ्या, म्हणजे काय हवं नको ते बघता येईल तुम्हाला. अरे त्याचं नशीब फळफळेल जर मला तिथे जायची बुद्धी झाली तर. कांता चोरगे म्हणतात रे मला. असं उगीच उठून कोणाच्या दारात जात नसते मी. सॉलिड तिखट आहे मिरची. काय हरीशराव ससे समाजसेवक, तुमची म्हणे पॉलिटिकल एक्सप्रेस जोरात सुरू आहे. माफ करा पण राजकारणाला धंदा समजणारातला मी नाहीये. मी जे काही करतो ते माझं कर्तव्य आणि सेवा म्हणून. मरहबा मरहबा मरहबा. आमच्या अबुधाबीला ना मरहबा म्हणजे मला त्याचा अर्थ माहितीये. काय ससे खाणार का समोसे? थँक्यू. इट्स ओके. अरे वा 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 वा, मस्त शर्ट. अरे खादीचा आहे का? हो. आमच्याकडे अबुधाबीला खादीचा शर्ट वापरणे म्हणजे डाऊन मार्केट समजलं जातं बरं का. आम्ही सगळं स्टँडर्ड वापरतो, ब्रँडेड. काय ब्रँडेड गोष्टी वापरल्यामुळे ना माणसाचं व्यक्तिमत्व खुलतं, त्याचं राहणीमान लक्षात येतं. मला घाई आहे, मी निघू का? पटकन निघा बाबा. हो. शी, कसला घाणेरडा वास येतोय का? व्हेरी बॅड वास ना? व्हेरी व्हेरी बॅड वास. डोकं भणभणायला लागलं माझं. थांबू नाही शकत तिकडे जास्त वेळ. शी. मघापासून ना घाणेरडा वास येतं. कुठून येतं काही कळत नाहीये. तुला माहिती कुठून येतं? इथून येतोय. काय एअरपोर्टून येताना कुठला तरी रोडचा माल उचलता आणि म्हणता अबुधाबीहून आणलाय. तुम्हीच वापरा. नारळ फोडून देऊ का? काय ग सायली,
तू ह्या ट्रिग्नॉमेट्रीची ना उगाचच धास्ती घेतलेलीस. अगदी सिंपल मेथड आहे ही सगळी. तू फक्त फॉर्म्युला लक्षात ठेव, बाकी सगळे प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह होतील. मी तुला परत एकदा शिकवू का? काय ग सायली, अजून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेच नाहीयेत का? अगं चंदनाताई, माझ्या ना डोक्यातच शिरत नाहीये. ए बाय द वे, तू परवाच्या दिवशी ते रसगुल्ले बनवलेलेस ना, मला खूप आवडले ते. मलाही शिकवशील ना? हो, नक्की शिकवेन. अगं काय ग, दिवसभर रेसिपीज विचारत बसते. त्यातलं थोडं जरी डोकं तू ह्याच्यात लावलं ना तर ट्रिग्नॉमेट्री अगदी सिंपल होईल तुझ्यासाठी. वृंदा, अगं राहू दे. पण वृंदा बरोबर बोलते हा. तुझा आधी 12वी होऊन जाऊ दे, मग तुला नक्की शिकवेन रसगुल्ले. आणि तुला एवढेच आवडले असतील ना तर आज मी तुझ्यासाठी स्पेशली बनवते. जाताना घेऊन जा. हा, अजिबात नाही. ट्रिग्नॉमेट्री झाल्याशिवाय काहीही मिळणार नाही. वृंदा बास. अगं सरावाने येईल तिला. हे बरं आहे, इतकी वर्ष आपल्याकडे सायली येतेय, कधीच तिच्यासाठी काही बनवलं नाहीस. आता का बनवतीये ते कळलंय मला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? तुझ्या यांचे दादा वहिनी राहतात ना सायलीच्या शेजारी. तू तिला रसगुल्ले खाऊ घातलेस की ती तुझं कौतुक करेल तिकडे जाऊन. अगं पण आता तुला मायनस पटलाय. तू कशाला त्याच्या नातेवाईकांना मस्का लावतेस? वृंदा बास. आणि सायली, तू हिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. आणि आता वृंदा बोललीच आहे तर मी तुला जास्तच रसगुल्ले देते. तू छाया वहिनींना सुद्धा दे. झालं समाधान? आता इथे जरा लक्ष दे. कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा सांग. काय ग, तुला काय झालं? अगं सुदेश दादा आणि छाया वहिनी ना फार अपसेट असतात ग चंदनाताईच्या लग्नामुळे. का ग? अगं कारण ते चंदनाताई आणि प्रसाद दादाच्या लग्नाला नाही येऊ शकत. आणि हिच्या सासूला आवडत नाहीत ते दोघे. आय नो. कधी कधी वाटतं ना सायली, हा प्रॉब्लेम सुद्धा ट्रिग्नॉमेट्री इतका सिंपल असायला पाहिजे होता. कुठला तरी फॉर्म्युला लावून सुटला तरी असता. बिचाऱ्या कांता काकू, त्यांनाही काहीतरी वाटतच असेल ना त्यांच्या मुलाबद्दल. अगं वृंदा, बरी आहेस ना तू? तू कधीपासून त्या चोरगे काकूंच्या फेवर मध्ये बोलायला लागलीस ग? जाऊ दे, चल हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. चल. अरे चल. काय म्हणायचं काय तुम्हाला? माझा नवरा आम्हाला इकडनं घेऊन जाऊ शकत नाही? घेऊन जाऊ शकतो. हो, घेऊन जाऊ शकतो. आई तर आहे म्हणून मी राहतीये. दिल्या घरी तू सुखी रहा. दिल्या घरी तू सुखी रहा. उगवली उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. मस्त छान म्युझिक लागलं नाही? शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. हा परफ्यूम जो तुम्ही प्राचीला दिला होता ना? अगं काहीतरीच काय, तिला दिला तो सेंट होता. हा परफ्यूम आहे. म्हणजे परफ्यूम आणि सेंट मध्ये फरक आहे? म्हणजे काय, केवढा तरी मोठा फरक आहे. तिला दिला तो मी डुप्लिकेट परफ्यूम होता, त्याला सेंट असं म्हणतात. आणि हा ओरिजिनल सेंट आहे ज्याला परफ्यूम असं म्हणतात. बघ ना, बघ तू, तुला आवडेल खूप. बघ ना, बघ. नाही आवडला? मला वाटलं की तुला तरी खूप आवडेल. मी अबुधाबीच्या खूप मोठ्या शोरूम मधनं तुझ्यासाठी खास घेतला होता. आता तुलाच आवडला नाही म्हटल्यावर. मरहबा मरहबा. खरंच आवडला? खरंच आवडला? वा प्रसाद, अरे लग्न तुझं ठरलंय. प्रेमात हरवायचे तुझे दिवस. इकडं एक पोर झालं तरी प्रेमाचे उमाळे फुटतायत. हा, पण प्रेमात दिलेली वचनं मात्र विसरले. काय म्हणायचं काय तुम्हाला? माझा नवरा आम्हाला इकडनं घेऊन जाऊ शकत नाही? घेऊन जाऊ शकतो. हो, घेऊन जाऊ शकतो. आई तर आहे म्हणून मी राहतीये. नाहीतर हे मला आणि अलंकारला केव्हाच घेऊन जायला तयार आहेत. हो, तो दिवस केव्हा उजाडतो याची वाट पाहतोय आम्ही. हो हो, नक्की उजाडेल तो दिवस. उद्या म्हटलं ना तरी आम्ही जाऊ शकतो. बर बर बर. खरं तर लग्न आहे म्हणून मुद्दामून भाडा खर्च करून आलाय तुमचा फॉरेनचं जावई.
लग्न झालं ना की दुसऱ्याच दिवशी आम्ही इथून जाणार आहोत अबुधाबीला. मग पुन्हा या लिंबूवाडीत ना पाय सुद्धा ठेवणार नाही. ठेवूच नका असं दरवेळेला म्हणतेस, पण आता हे थांबलाय ना तो इथं. अगं तो कसला घेऊन जातोय तुम्हाला? स्वतःकडे बस भाडे इतके पैसे नाही, टॅक्सीचे पैसे सुद्धा माझ्याकडून मागून घेतलेत तुम्ही. बाबा बास झालं, खूप बोलता तुम्ही. बास झालं, खूप बोलतोय. बोलायची वेळ आणली म्हणून बोलतोय मी. आणि बसली आमच्या डोक्यावरती. बरोबर येऊन माझ्या मागे मागे येऊ नको. हा हॅलो, मी बोलतोय लक्ष्मीकांत. अरे यार, काय झालं म्हणजे मला काय करावं तेच कळत नाहीये. प्रसादचं लग्न झाल्यानंतर सगळे म्हणतात की मी माझ्या बायकोला आणि मुलाला घेऊन म्हणे अबुधाबीला जाणार आहे. सगळे असेच समजतात. बाय सायली, उद्या भेटू. थँक्स वृंदा. बाय. काय करू? हा, अरे खरंच मला काही कळत नाही. अरे प्रसादचं लग्न झाल्यावर मी काय उत्तर देऊ त्यांना? कसं सांगू मी त्यांना की माझी नोकरी सुटली?